राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले। शासकीय कोट्यातील 10% सदनिकांच्या गैरव्यवहाराप्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली 2 वर्षांची शिक्षा आणि 10,000 रुपयांचा दंड जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे। जिल्हा सत्र न्यायाधीश PM बदर यांनी हा निकाल दिलेला आहे आणि या निर्णयामुळे कोकाटेंच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। तसंच या प्रकरणाचा परिणाम त्यांच्या मंत्रिपदावरही होण्याची शक्यता असून राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ माजली आहे। तर आपण बघतोय मंत्री कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे, कारण जिल्हा सत्र न्यायालयाने देखील हा निकाल जो आहे तो कायम ठेवला आहे। 2 वर्ष तुरुंगवास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यामुळे मंत्री कोकाटेंवर आता अटकेची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। शासकीय कोट्यातील सदनिकांमध्ये गैरव्यवहार केल्याचं हे सगळं प्रकरण होतं आणि त्यानंतर त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती आणि हा शिक्षेचा जो निर्णय आहे तो जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे। तर 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यानंतर तत्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती, मात्र ती केली नाही। राहुल गांधींना एका अत्यंत फसव्या आणि एका भ्रामक नामसामधर्म्य असल्याच्या नावाखाली एक शिक्षा झाली आणि ती शिक्षा झाल्यानंतर किती वेळ मिनिटात त्यांची खासदारकी रद्द झाली, तर त्यांची 24 तासाच्या आत राहुल गांधींचं खासदारकी रद्द करण्यात आली। सुनील केदार साहेबांना शिक्षा झाल्या 24 तासात त्यांची आमदारकी रद्द झाली।